नमस्कार, सुप्रभात. मी सेजल. पुरवार सकाळचे 9 वाजलेले आहेत. अर्थातच वेळ झाली आज काय विशेषची. आज काय विशेष मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. विशेष घडामोडी जाणून घेणार आहोत, मात्र त्याआधी बातमी अतिशय महत्त्वाची आहे. सुरुवातीला ही मोठी बातमी बघूयात. राज्यात मार्च महिना तापदायक ठरण्याची शक्यता सध्या तरी बघायला मिळते. राज्याच्या विविध भागांमध्ये मार्चमध्ये तीव्र उष्णतेच्या लाटा येण्याची शक्यता आहे. त्यामुळे सामान्यांच्या अंगाची लाही होणार आहे. कोकणासह मुंबई, पुणे तापलंय. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीला उष्णतेचा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. अनेक भागात राज्यामध्ये 31 ते 36 अंश सेल्सिअस इतकं तापमान जे आहे ते आपल्याला बघायला मिळतंय. तर राज्यात हीटवेव्ह दिसतीये. दुसरीकडे राजस्थान सारख्या वाळवंटात बर्फवृष्टी झाली आहे. त्यामुळे राजस्थानच्या वाळवंटात पांढरी चादर पसरल्याचं दिसतंय. रस्ते आणि शेतं बर्फाच्या चादरीने झाकली गेली आहे. तर काही जिल्ह्यांमध्ये हरभऱ्याच्या आकारा एवढ्या गारा पडल्या आहेत. त्यामुळे शेती पिकांचं देखील प्रचंड प्रमाणात नुकसान झालं असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय. तर मुसळधार पावसामुळे हिमाचल प्रदेशमधील अनेक भागात प्रचंड नुकसान झालं. कुल्लू मनाली जिल्ह्यातील एक धक्कादायक व्हिडिओ समोर आलाय. मुसळधार पावसामुळे नदी नाल्यांना पूर आलेला आहे. अशातच आता हायवेवर दरड कोसळतानाचा व्हिडिओ व्हायरल होतोय. सुदैवानं मोठा अपघात चालकाच्या सतर्कतेमुळे वाचला असल्याचं देखील आपल्याला बघायला मिळतंय. मोठा अपघात घडलेला नाहीये, मात्र हा चालक जो आहे तो किती थोडक्यात वाचलाय ते सुद्धा आपण या दृश्यांच्या माध्यमातून बघतोय. आणि यानंतर राजकीय बातम्यांचा धावता आढावा. महाविकास आघाडीच्या नेत्यांची महत्त्वाची बैठक होणार आहे. विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर ही बैठक आहे. या बैठकीला महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षाचे प्रमुख नेते उपस्थित असतील. यावेळेस सरकारला घेण्याची पुढची रणनीती ठरवली जाणार आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला महायुती सरकारकडून चहापान आयोजित करण्यात आलाय. विरोधक मात्र सरकारच्या चहापानावर बहिष्कार घालण्याची शक्यता आहे. रायगडच्या पालकमंत्रीपदाचा दावा मंत्री भरत गोगावलेंनी सोडलेला दिसत नाहीये. काल गोगावलेंनी महाडचे ग्रामदैवत वीरेश्वर महाराजांच्या छबिना उत्सवात हजेरी लावली आहे. वीरेश्वर महाराज आपली इच्छा पूर्ण करतील असा विश्वास गोगावलेंनी व्यक्त केलाय. मंत्री नितेश राणेंनी पुन्हा एकदा असुद्दीन ओवैसींवरती हल्लाबोल केलेला आहे. ओवैसी खोटा इतिहास सांगत असल्याचा आरोप त्यांनी केलाय. ओवैसींनी महाराष्ट्रात येऊन दाखवावं, एका पायावर हैदराबादला जाणार नाही हा धमकीवजा इशारा त्यांनी दिलाय. भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी पुन्हा एकदा शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांना डिवचलं. राजकारणात जयंत पाटलांनी ठाम भूमिका घ्यावी असंही पडळकरांनी म्हटलं. सांगलीमध्ये एका कार्यक्रमात ते बोलत होते. पुण्यातील स्वारगेट एसटी स्टँडमध्ये झालेल्या अतिप्रसंगाबाबत रुपाली ठोंबरे यांनी एक खळबळजनक दावा केला असल्याचं बघायला मिळतंय. संमतीच्या संबंधात व्यवहाराचे पैसे दिले नाही म्हणून बलात्काराच्या नावाखाली पुणे बदनाम झालं असं त्या म्हणाल्या. ड्रग्ज संदर्भात आता सरकार झिरो टॉलरन्सी पॉलिसी अवलंबणार आहे. ड्रग्जच्या केसमध्ये कोणत्याही पदावरील पोलीस अधिकारी आढळून आला तर त्याच्यावर निलंबनाची कारवाई होणार नाही. त्याला थेट बडतर्फ केलं जाईल हा इशारा मुख्यमंत्री फडणवीसांनी राज्यातील पोलीस यंत्रणेला दिलाय. प्रशांत कोरटकरला अंतरिम जामीन मंजूर झालाय. कोल्हापूर जिल्हा न्यायालयाकडून कोरटकरला दिलासा मिळालाय. इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंतांना धमकी देताना कोरटकरने छत्रपती संभाजीराजेंबद्दल वादग्रस्त विधान केलं. या प्रकरणी 3 ठिकाणी गुन्हे दाखल झाले. मात्र सध्या कोरटकरला अंतरिम जामीन हा मिळालाय. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारा प्रशांत कोरटकर याचं पहिलं नाव अब्दुल कोरटकर असेल ही टीका मंत्री नितेश राणे यांनी केली. इतिहासकार इंद्रजित सावंतांना धमकी देणारा प्रशांत कोरटकर कोणत्या बिळात लपलाय त्याला शोधून काढू असंही राणेंनी म्हटलं.
दापोलीमध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का बसला। ठाकरे गटातील 9 नगरसेवकांचा शिंदेंच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश झाला। शिवसेना नेते रामदास कदम आणि राज्यमंत्री योगेश कदम यांच्या उपस्थितीमध्ये दापोलीमध्ये प्रवेश करण्यात आला। कोल्हापुरातल्या एकूण 5 मतदारसंघांमधून शक्तीपीठ महामार्ग जातो, मात्र त्यातल्या 4 आमदारांचा शक्तीपीठ महामार्गाला विरोध आहे। ही माहिती सतेज पाटलांनी दिली आहे। आमचा विरोध केवळ कोल्हापूरसाठी नाही तर हा मार्गच नको यासाठी आमचा लढा आहे, असंही सतेज पाटील म्हणाले। अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी आंबेडकरी समाज मंत्रालयात घेराव घालणार आहे। 2 मार्चला परभणीसह राज्यभरातून आंबेडकरी जनता मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहे। सोमनाथ सूर्यवंशी आणि विजय वाकुडे यांच्या कुटुंबियांना न्याय देण्यासाठी मुंबईमध्ये आंदोलन सुद्धा होणार आहे। दत्ता गाडेवर करण्यात आलेल्या बलात्काराच्या आरोपावरती गाडे कुटुंबियांनी गंभीर प्रश्न उपस्थित केलेले आहेत। पीडितेच्या दत्ता गाडेच्या सहमतीने त्याचे संबंध झाले असा दावा दत्ताच्या पत्नीने केलेला आहे। तिने आरडाओरड का केली नाही हा सवाल गाडे कुटुंबियांनी उपस्थित केलेला आहे। पुण्यातल्या स्वारगेट बस स्थानकावर झालेल्या बलात्कार प्रकरणातील रुपाली ठोंबरेंनी प्रकरणावर मोठा दावा केला। या प्रकरणात शारीरिक संबंध संमतीने झाले, मात्र व्यवहाराचे पैसे दिले नाही म्हणून हा वाद झालाय असं रुपाली पाटील म्हणताय। मात्र यामुळे पुणे शहर नाहक बदनाम होतंय असा आरोपही त्यांनी केलाय। राज्यात दररोज सरासरी 20 लाख महिला लालपरीतून प्रवास करतात। त्यातून सरकारकडून महामंडळाला वार्षिक 3000 कोटी रुपये मिळतात। मात्र तरी सुद्धा लाडक्या बहिणींच्या सुरक्षेसाठी एकाही आगारात स्थानकात महिला सुरक्षा रक्षक नाहीये, हे धक्कादायक वास्तव आता समोर आलंय। शिंदे सेनेच्या महिला आघाडीने महिला सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर धुळे बस स्थानकाची पाहणी केली असल्याचं दिसतंय। यावेळेस महिला सुरक्षेच्या दृष्टीने मोठ्या त्रुटी आढळल्या। याबाबत आगार प्रमुखांना भेटून उपाययोजना करण्याची मागणी केली। पुणे बलात्काराच्या घटनेनंतर बस आगारातील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालेलं आहे। महाडचे ग्रामदैवत श्री वीरेश्वर महाराज यांचा छबिना उत्सव आज साजरा होतोय। या निमित्त वीरेश्वर मंदिरामध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन झालंय। महाड तालुक्यातील विविध ग्रामदैवतांच्या पालख्या आज वीरेश्वर महाराजांच्या भेटीला येत आहेत। महाडच्या वीरेश्वर महाराजांच्या उत्सवानिमित्त आता मंत्री भरत गोगावलेंनी वीरेश्वरांचं दर्शन घेतलं। महायुतीने जे काम हाती घेतलंय ते सिद्धीस जावं यासाठी प्रार्थना सुद्धा केली। पवित्र रमजान महिन्याला आजपासून सुरुवात झाली आहे। रमजान महिन्यामुळे बाजारपेठांमध्ये उत्साह दिसतोय। या महिन्यात खजूरला मोठ्या प्रमाणात मागणी आहे। नमाज आणि तरावीसाठी प्रत्येक मस्जिदमध्ये विशेष व्यवस्था सुद्धा करण्यात आलेली आहे। तुळजाभवानी मंदिर गाभारा आणि मुख्य शिखराच्या पुनर्बांधणीचा स्ट्रक्चरल रिपोर्ट कायम राहणार आहे। पुरातत्व विभागानं पूर्वी तयार केलेल्या स्ट्रक्चरल रिपोर्टनुसार मुख्य शिखराची पुनर्बांधणी होईल। ही माहिती पुरातत्व विभागाचे राज्य संचालक तेजस घारगे आणि मंदिर संस्थानचे विश्वस्त आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी दिली। जळगाव जामोदमध्ये बेंबळेश्वर मंदिरात जिवंत पाण्याच्या झऱ्यात कुंभमेळ्यातील पवित्र पाणी आणून टाकण्यात आलंय। त्या पाण्यानं भाविकांनी शाही स्नान करण्याचा लाभ घेतलाय, महादेवांचं दर्शन घेतलंय। दरवर्षी महाशिवरात्रीला शिवालयाची विद्युत रोषणाई करून पूर्ण परिसर हा स्वच्छ केला जातो। महाराष्ट्रातील सर्वात उंच शनिदेव मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली आहे। मेहकर तालुक्यातील डोणगावात करण्यात आलेली आहे। शनिदेव मूर्तीच्या प्रतिष्ठापनेनिमित्त डोणगावात 4 दिवस विविध कार्यक्रमांचं आयोजन झालं। असंख्य भाविकांनी दर्शनाचा लाभ या दरम्यान घेतलाय। चॅम्पियन्स ट्रॉफीच्या लढतीत भारत न्यूझीलंड आज भिडणार आहे। दोन्ही टीमची सेमीफायनलमध्ये प्रवेश आहे। मात्र अ गटात अव्वल स्थानासाठी दोन्ही संघांमध्ये चुरस वाढली आहे। पुढे एक विशेष रिपोर्ट। तुमच्याकडे पॅन कार्ड आहे का? एकापेक्षा जास्त तुमच्याकडे पॅन कार्ड असतील तर तुम्ही सावध, कारण तुमच्यावर कारवाई होऊ शकते। असाच एक मेसेज व्हायरल होतोय। त्यामध्ये कारवाईबाबत दावा केलाय, त्यामुळे आम्ही या दाव्याची पडताळणी केली। नेमकं आमच्या पडताळणीमध्ये काय समोर आलं बघूयात। 2 पॅन कार्ड काढा तर जेलमध्ये जाल।
डुप्लिकेट पॅन कार्ड वापरणाऱ्यांनो सावधान. व्हायरल मेसेज मागचं सत्य काय? एकापेक्षा जास्त पॅन कार्ड तुमच्याकडे असतील तर वेळी सावध व्हा आणि एकच पॅन कार्ड वापरा, नाहीतर तुम्हाला जेलची हवा खावी लागेल. हे आम्ही का म्हणतोय तुम्ही हा रिपोर्ट पाहिल्यानंतर कळेल. कारण काही लोक दोन पॅन कार्ड वापरतायत, त्याचा गैरवापर करत असतात. मात्र आता 2 पॅन कार्ड आढळल्यास गंभीर कारवाईचा इशारा देण्यात आलाय. तसा एक मेसेज व्हायरल होतोय. या मेसेज मध्ये काय दावा केलाय पाहूया. तुमच्याकडे एकापेक्षा जास्त पॅन कार्ड असतील तर सावध व्हा. आयकर विभागानं डुप्लिकेट पॅन कार्ड धारकांवर कडक कारवाई करण्याचा निर्णय घेतलाय. हा मेसेज व्हायरल होतोय, त्यामुळे याची माहिती सगळ्या पॅन धारकांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. मात्र खरंच 2 पॅन कार्ड असतील तर कारवाई होणार आहे का, याची सत्यता जाणून घेण्यासाठी आमच्या टीमनं पडताळणी सुरू केली. त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहूया. एकापेक्षा जास्त पॅन कार्ड वापरणं कायद्यानं गुन्हा आहे. करदात्याला एकापेक्षा जास्त पॅन कार्ड ठेवता येत नाही. डुप्लिकेट पॅन कार्ड बनवलं असेल तर सरेंडर करा. पॅन कार्ड एकापेक्षा अधिक असल्यास 10,000 रुपये दंड आहे. बँकिंग आणि आर्थिक व्यवहारांमध्ये समस्या येऊ शकते. 2 पॅन कार्ड असल्यास कारवाई होऊ शकते. हा दावा आमच्या पडताळणीत सत्य ठरलाय. त्यामुळे तुमच्याकडे 2 पॅन कार्ड असतील तर लगेच सरेंडर करा. पण 2 पॅन कार्ड असल्यास एक सरेंडर कसं करायचं ते देखील पाहूया. तुमच्या जवळचं अतिरिक्त पॅन कार्ड ताबडतोब सरेंडर करा. NSDL किंवा UTIITSL पोर्टलवर जा. आवश्यक कागदपत्र जोडून फॉर्म सबमिट करा. सरेंडर केलेल्या पॅन कार्डची पावती मिळेल. अशा प्रकारे तुम्ही तुमच्याकडे असलेलं अधिकचं पॅन कार्ड सरेंडर करा, नाहीतर तुमच्यावर कारवाई होईल. रिपोर्ट साम टीव्ही न्यूज. तर 2 पॅन कार्ड काढाल तर थेट जेलची हवा खावी लागणार आहे, आपण बघितलं. याशिवाय राज्यभरातल्या ताज्या आणि महत्त्वाच्या सविस्तर अपडेट जाणून घेऊयात वेगवान स्वरूपात 36 जिल्हे 36 रिपोर्टर्समध्ये. यवतमाळमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. 2 लाख हेक्टर खरीप पिकांचं नुकसान झालंय. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी जिल्हा प्रशासनानं 241 कोटींचा निधी देखील मागवण्याचा प्रस्ताव पाठवलाय. यावर आता 58 लाखांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. राज्यातील शेतकऱ्यांच्या PM किसान योजनेचे पैसे परप्रांतीयांनी ओरबाडले. नाशिकच्या कळवण तालुक्यातील भादवन गावातून हा प्रकार समोर आला असल्याचं आपण बघतोय. एकंदरीत गावात घर नाही, शेती नाही, तरी देखील पश्चिम बंगालच्या भामट्यांनी PM किसान योजनेचा हप्ता लाटल्याचं समोर आलंय. वांगणी बदलापूर रस्त्याचं काम संत गतीने सुरू असल्याचं दिसतंय. त्यामध्ये PWDच्या ठेकेदारानं रस्त्याची माती गटारावर टाकली आहे. ग्रामपंचायतीचं गटार बुजवलं, त्यामुळे सांडपाण्याचा निचरा होण्याचा मार्ग बंद झालाय. ठेकेदारांच्या मनमानीमुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट सध्या दिसते. अहिल्यानगरमधील कोपरगाव या शहरामध्ये आता टेलिग्राम कंपनीची लाईन टाकताना नगर परिषदेची जलवाहिनी फुटली असल्याचं एकंदरीत बघायला मिळत आहे. त्यामुळे लाखो लिटर पाणी वाया देखील गेलेलं आहे. यावेळेस रस्त्यावर पाणी साचल्यानं वाहन चालकांना मोठी कसरत ही सध्या करावी लागताना दिसते. तर दुकानांमध्ये पाणी शिरल्यानं व्यावसायिकांचं मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालंय. अहिल्यानगर जिल्ह्यातील भंडारदरा धरणातून मोठ्या प्रमाणात आता पाण्याची गळती सुरू असल्याचं बघायला मिळतंय. एकंदरीत प्रशासन मात्र त्याकडे दुर्लक्ष करतंय. धरणातून सुरू असलेल्या पाण्याच्या गळतीमुळे अनेक गावं पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहत असल्याचं बघायला मिळतंय. तर प्रशासनानं तातडीने ही पाण्याची गळती बंद करावी अशी मागणी केली जाते. हिंगोलीमध्ये प्रशासनाच्या मालकीच्या तलावातून अनेक जण मोटारीद्वारे पाणी उपसा करताना दिसत आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीने तलावातील पाणी उपसा थांबवावा असे आदेश जिल्हा परिषदेने दिले. दरम्यान पाणी उपसा करणाऱ्या शेतकऱ्यांवर कारवाई करण्याच्या सूचना देखील प्रशासनानं केल्या.
पुण्यात आता भारती विद्यापीठ परिसरात 10 गाड्यांची अज्ञातानं तोडफोड केली असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय. दहशत माजवण्यासाठी मंगलमूर्ती सहकारी गृहरचना मर्यादित सोसायटीत ही घटना घडली. भारतनगर या ठिकाणी लाईट नसल्याचा फायदा घेत अज्ञात इस्माने 10 वाहनांची तोडफोड केली असल्याचं देखील पाहायला मिळतंय. डोंबिवलीमध्ये उद्यानासाठीच्या आरक्षित भूखंडावरील इमारतीवर बुलडोझर चालवण्यात आला. या प्रकरणी बिल्डर चेतन माळे विरोधात गुन्हा दाखल झालाय. पोलीस बंदोबस्तात पोकलेन जेसीबीच्या सहाय्यानं ही इमारत केडीएमसी कर्मचाऱ्यांनी हातोडा मारत कारवाई सुरू केली आहे. बुलढाण्यामध्ये आपण पाहतोय मराठीच्या मुद्द्यावरती बँकेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने चांगलाच गोंधळ घातलाय. खामगाव येथील बँक ऑफ बडोदाचे मॅनेजर तिवारी हे बिहारमधील असून त्यांना मराठी येत नाही या मुद्द्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले असल्याचं बघायला मिळत आहे. त्यांनी गोंधळ घालत तिवारी यांची कानउघडणी सुद्धा केली आहे. निफाडमधल्या नांदूर मध्यमेश्वर पक्षी अभयारण्यामध्ये 11,725 पक्ष्यांची नोंद झाली आहे. 9,904 पानपक्षी आणि झाडावरील गवताळ भागातील 1,821 पक्ष्यांचा यामध्ये समावेश आहे. स्थलांतर करणारे पक्षी मार्च महिना उजाडला असतानाही अभयारण्यामध्ये पाहायला मिळत आहे. यवतमाळच्या टिपेश्वर अभयारण्यातून धाराशिवमध्ये आलेल्या वाघाला पकडण्यासाठी वन विभागाला मिळालेली मुदत आता संपली आहे. मात्र वाघ पकडण्यामध्ये वन विभाग अपयशी ठरलाय. 28 फेब्रुवारीला संपलेली मुदत वाढवण्याची मागणी वन विभागानं केली. मात्र पुन्हा मुदतवाढ मिळते का हे बघणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे. लातूरच्या निलंगा तालुक्यातील हनुमंतवाडी मुगाव शिवारामध्ये जंगली रानडुकरांनी हैदोस घातला. शेतकरी हमीभाव आणि रुपदेंच्या 3 एकर शेतातील नवीन लागवड केलेली केळीची बाग रानडुकरांनी रातोरात उद्ध्वस्त केली. या जंगली रानडुकरांचा बंदोबस्त करून मदत करण्याची मागणी शेतकऱ्यांनी शासनाकडे केली असल्याचं बघायला मिळत आहे. वाडी या गावातले रहिवासी असून माझी पंढरपूर नगरपालिकेच्या जलतरण तलावात बुडून एका 21 वर्षीय तरुणाचा मृत्यू झालाय. यशराज माने या तरुणाचं नाव आहे. पोलिसात अपघाताची नोंद करण्यात आली आहे. जलतरण तलाव व्यवस्थापन करणाऱ्या व्यक्तींनी नीट व्यवस्थापन करण्याची मागणी सुद्धा सध्या केली जाते. उल्हासनगर या ठिकाणी आपण पाहतोय एका नराधमानं शेजारी राहणाऱ्या 16 वर्षीय अल्पवयीन मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आल्या. मुलगी 7 महिन्यांची गरोदर असताना गर्भपाताच्या गोळ्या देऊन तिचा गर्भपात केलेला आणि गर्भ स्वतःच नेऊन पुरला. मात्र याची माहिती पोलिसांना मिळताच आरोपीला त्याच्या कुटुंबियांसह बेड्या ठोकण्यात आलेल्या आहेत. अकोल्यात एका 28 वर्षीय तरुणानं राहत्या घरातून मुलीचं अपहरण केलेलं आहे. मुलीचं अपहरण झाल्याचं कळताच कुटुंबानं पातूर पोलिसात धाव घेतली आहे. तक्रार दाखल केलेली आहे. पोलीस ठाण्यामध्ये आरोपी विरोधात गुन्हा दाखल झालाय. पोलिसांनी मुलीचा शोध घेण्यासाठी कुटुंबाकडे 5,000 रुपयांची मागणीही केली आहे. पालघरमधल्या वाडा तालुक्यातील खुपरी MIDC मधील एका फार्मा कंपनीला आग लागली आहे. त्यामध्ये संपूर्ण कंपनी जळून खाक झाली आहे. दरम्यान अग्निशमक दलाकडून आग विझवण्यात यश आलंय. कंपनीमध्ये कामगार अडकले नसल्याची प्राथमिक माहिती सध्या तरी समोर येते. यासोबत बुलेटिनमध्ये अगदी छोटासा ब्रेक. आम्ही लगेचच परततोय. साम हेल्पलाईन, तुमच्या परिसरातील समस्या, तुमचे प्रश्न, कुणी दखल घेत नाही. व्हिडिओ बनवा आणि पाठवा 9594885566 या व्हॉट्सअप नंबरवर. आम्ही होऊ तुमचा आवाज. साम हेल्पलाईन. साम टीव्ही तुमच्यासोबत, तुमच्या प्रश्नांसोबत. साम टीव्ही, बातमी जी व्यवस्था बदलेल.